नाही देवाची सेवा करता आली, नाही साधू संतांची सेवा करता आली, तर विश्वाच्या मालकानं प्रत्येकाच्या घरामध्ये 2 देव दिलेत महाराज. 1 नंबर म्हणजे आई आणि 2 नंबर म्हणजे वडील. त्या आईची सेवा करा, त्या बापाची सेवा करा. या जगामध्ये काहीच कमी पडू शकत नाही महाराज, नाही कमी पडू शकत. ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला डोळा नाही त्या डोळ्याची किंमत विचारा. जसा महाराज ज्याला बाप नाही ना त्याला बापाची किंमत विचारा. गाड्या बापाची किंमत विचारा. यहाँ ऐसी कौन सी चीज है यहाँ नहीं मिलती, यहाँ ऐसी कौन सी चीज है यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिल जाता है लेकिन माँ बाप नहीं मिलती, माँ बाप नहीं मिलती. डोंगरावर गेला सूर्य पुन्हा दिसेल, अरे डोंगरावर गेला सूर्य पुन्हा दिसेल, पण माती आड गेलेला बाप, माती आड गेलेली आई पुन्हा नाही दिसू शकत. गड्या नाही दिसू शकत, नाही दिसू शकत. ह्या परिवारामधले एक बाप निघून गेला. गड्या या पोरांना विचारा बाप म्हणजे काय, या मुलींना विचारा बाप म्हणजे काय. ठेच जर लागली ना ठेच ताई, ए ताई ठेच जर लागली ना आई ग म्हणतो, आणि साप जर दिसला तर बाप रे म्हणतो. पण बाप म्हणायला सुद्धा बाप उरला नाही रे, बाप म्हणायला सुद्धा बाप उरला नाही. आईचं प्रेम दिसून येतं पण त्या बापाचं प्रेम दिसून येत नाही, नाही दिसून येत. गाड्या आई पोराला पोटामध्ये 9 महिने 9 दिवस सांभाळते. पोटामध्ये सांभाळणारी आई सर्वांना दिसते, पण त्याच पोटाचं पालन पोषण करणारा बाप नाही दिसत महाराज, नाही दिसत. मुलगा परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाला, शेजारी पाजारी पेढे वाटणारी आई सर्वांना दिसते, पण त्याच मुलाच्या परीक्षेसाठी शिक्षणासाठी दुसऱ्याच्या दारामध्ये सालाने राहणारा बाप नाही दिसत महाराज, नाही दिसत. मुलीचं लग्न लागलं, ऐका ना, मुलीचं लग्न लागलं, मुलीच्या गळ्यामध्ये पडून राहणारी आई सर्वांना दिसते, पण त्याच मुलीच्या लग्नासाठी 5 लाख रुपये कर्ज काढलं. ते कर्ज कसं फेडावं म्हणून रात्री उशीमध्ये डोकं घालून फोंदू राहणारा बाप नाही दिसत महाराज, कोणाला नाही दिसत. ऐका ना, माझी वारकरी शिक्षण संस्था आहे. गाड्या 9-10 विद्यार्थी असे आहेत ना, आई नाही रे बाप नाही असे काही विद्यार्थी आहेत महाराज. आई निघून गेली, बाप निघून गेला. दुसरीचे विद्यार्थी आहेत, 5वीचे विद्यार्थी आहेत, आई आई करतात, बाबा बाबा करतात. आई निघून गेली रे, बाप निघून गेला. ऐका ना, पण ज्या मुलांची आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे, त्यांचे आई वडील जर त्या पोरांना भेटायला आले ना, आणि ज्याला आई नाही बाप नाही त्यांनी जर बघितलं ना, त्यांचा उंदका दाटून येतो. गाड्या अंत करून भरून येतं. का हे मुलं त्यांच्या आईला आई म्हणतात, बाबाला बाबा म्हणतात. आम्ही आई कोणाला म्हणायचं, आम्ही बाबा कोणाला म्हणायचं, कोणाला आई म्हणायचं, कोणाला बाबा म्हणायचं. ऐका ना, बाप निघून जातो ना जीवन पोरकं होतं. गाड्या ज्या घरातून आई निघून जाते त्या घरातून प्रेम निघून जातं, आणि ज्या घरातून बाप निघून जातो ना त्या घरातून धाक निघून जातो, धाक निघून जातो. सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना, सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना. बाबा 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 आता म्हणावे कोणाला, बाबा 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 आता म्हणावे कोणाला. बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा तुम्ही आमच्यासाठी कष्ट केले फार. सोडून या गेले तुम्ही सारा परिवार, सोडून या गेले बाबा आम्हा लेकरांना. बाबा 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 आता म्हणावे कोणाला. ए ताई ए मावशी, तुमचं माहेर कुठपर्यंत आहे गड्या? अरे हक्काचा चपला सोडण्याचा उंबरा कुठपर्यंत आहे? अरे हक्काने माहेरला जावं असं कुठपर्यंत वाटतं? जोपर्यंत आई जिवंत आहे ना, बाप जिवंत आहे ना, तोपर्यंत हक्काचा उंबरा आहे. गड्या ए ताई काळजी घे. पुरी सासू सासऱ्यांचं बरं आहे का, पाहुण्यांचं बरं आहे का, फक्त विचारणारा फक्त बाप असतो रे, आई असते. पोरगी जर आली ना माहेरी, आईच्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम निर्माण होतं, बापाच्या अंतःकरणामध्ये एवढं प्रेम निर्माण होतं. जायच्या वेळेस ती आई घेते, पिशवी घेते, पिशवीमध्ये टमाटे घालील, बटाटे घालील, लसूण घालील. मग पोरगी सांगते आई माझ्या सासरी मला काहीच कमी नाही, पण आई सांगते पुरी ऐक ना ग, तुझी आई जिवंत आहे, बाप जिवंत आहे ना, तोपर्यंतच देते. एकदा मी निघून गेले, तुझा बाप निघून गेला, तुला कोणीच विचारणार नाही, कोणीच विचारणार नाही. पोरगी गाडीवर बसते, खिशामध्ये बाप हात घालतो, 50 रुपये काढतो, 100 रुपये काढतो, त्या पुरीच्या हातामध्ये देतो. पण ऐका ना, या पुरींच्या हातामध्ये देणारा बाप या मृत्यू लोकातून निघून गेला. गड्या या मृत्यू लोकातून निघून गेला.
या दोन पोरांना एवढं सांगणं आहे गाड्या, किती पैसे कमवा तुम्ही, किती पैसे कमवा, किती जमिनी घ्या, किती बंगले घ्या, तुमचा बाप तुम्हाला पुन्हा कधीच नाही मिळू शकत, नाही मिळू शकत. किती प्रेम करतो, अरे जिवंतपणी प्रेम करतो, काही नवल. अरे मेल्यानंतर सुद्धा आपल्या पुरीवर प्रेम करतो ना, त्याला बाप म्हणतात, त्याला बाप म्हणतात. दादा परवा दिवशी मला कोपरगावला एक दहावा केला गाड्या. ऐका ना, 4 मुली होत्या, 4 मुली आणि 1 मुलगा होता. बाप, आई निघून गेली होती आणि बाप सुद्धा त्या पुरींना आईचं प्रेम देत होता, बापाचं प्रेम देत होता. 3 नंबरची पुरी होती ना, 3 नंबरची ती विडी होती, मारा विडी. ऐका ना, बाप इतका प्रेम करायचा, इतका प्रेम करायचा. 10वीला जरी गेला ना बाप त्या विडीला घेऊन जायचा, वर्ष श्राद्धाला जरी गेला त्या पुरीला घेऊन जायचा, पहिला त्या पुरीला जेवू घालायचा, नंतर जेवायचा. जीवा पाड प्रेम करायचा हो बाप, जीवा पाड प्रेम करायचा. कशी काळाची चाहूल आली आणि बाग सुखाची करपून गेली. बाप सुद्धा निघून गेला, जीवन पोरकं झालं. 10वीचं प्रवचन चालू होतं, ब्राह्मणांनी पिंड घेतली आणि काकपाशासाठी ठेवला. ऐका ना, कावळा यायचा पुन्हा माघारी यायचा, कावळा पुढे जायचा पुन्हा माघारी यायचा. मोठी पोरगी पुढे गेली, ओ अण्णा, अण्णा, ओ दादा, अण्णा शिवाना, ओ अण्णा, अण्णा शिवाना. नाही शिवला मारा कावळा, नाही शिवला. 2 नंबरची पोरगी पुढे गेली, अण्णा शिवाना, ओ अण्णा शिवाना, अण्णा शिवाना. नाही शिवला महाराज, नाही शिवला. मुलगा पुढे गेला, अण्णा तुम्ही काय शिवत नाही याचं कारण मला कळालं. मी फार मोठा होईल, मी IPS होईल, मी PSI होईल, नोकरी करेल मी, या चारींना मी जीव लावेल. हे अण्णा शिवाना, अण्णा शिवाना. नाही शिवला महाराज, नाही शिवला. पहिली पोरगी पुढे गेली, सांगितलं अण्णा तुम्ही काय शिवत नाही याचं उत्तर मला कळालंय, काय शिवत नाही याचं उत्तर मला कळालंय. तुमचा सगळा जीव त्या विडीमध्ये होता ना, तुमचा सगळा जीव त्या विडीमध्ये होता. मी आज वचन देते, संकल्प सोडते, तुम्ही जसा जीव त्या विडीला लावला ना तसाच मी जीव ह्या विडीला लावेल. अरे कावळा आला आणि पटकन दिशी शिवला. ऐका ना, स्वर्गात गेला बाप, देवाच्या घरी गेला बाप, तरी आपल्या पुरीवर प्रेम करतो ना, त्याला बाप म्हणतात रे, त्याला बाप म्हणतात, त्याला बाप म्हणतात. जीवन जगत असताना पुरुष म्हणतो तुम्ही फार मोठे श्रीमंत आहे गाड्या, तुमचा बाप जिवंत आहे ना, फार मोठे श्रीमंत आहे, फार मोठे श्रीमंत. किती लाखाचा बंगला बांधा तुम्ही, किती कोटीचा बंगला बांधा, पण लाखाच्या बंगल्याच्या ओट्यावर, कोटीच्या बंगल्याच्या ओट्यावर जर म्हातारा बाप जर बसला जर नसेल, त्या बंगल्याला 0 किंमत आहे रे, त्या बंगल्याला 0 किंमत आहे. म्हणून आयुष्यभर झुरतो ना त्याचं नाव बाप आहे रे. जा तुम्ही संगमनेरच्या बाजारामध्ये, सर्व काही मिळेल. अरे पैसा फेकला का सर्व काही मिळेल, शेती मिळेल, माडी मिळेल, बंगला मिळेल. अरे पैसा फेकला का बायको सुद्धा मिळते, पण 2 गोष्टी अशा आहेत गाड्या, किती पैसे फेका मिळत नाही. 1 नंबर म्हणजे आई आणि 2 नंबर म्हणजे वडील. ऐका ना, माझ्या संस्थेतील एक विद्यार्थी माझ्याकडे पळत पळत आला, पडला गाड्या, गुडघा फुटला. बाळा काय पाहिजे तुला, काय पाहिजे सांग ना. आई नाही ना तुला, बाप नाही, सांग ना काय पाहिजे तुला, काय पाहिजे. नाही मला संगमनेरला जायचंय. काय पाहिजे सांग, तुला दप्तर पाहिजे का, चप्पल पाहिजे का, वही पाहिजे का, पेन पाहिजे का, काय पाहिजे. नाही महाराज मला संगमनेरला जायचंय. घेतलं त्याला, संगमनेरला नेलं. काय पाहिजे सांग, बाप नाही ना तुला, ज्या वस्तू का बोट करशील ती वस्तू घेऊन देईन तुला. काय पाहिजे तुला, काही नाही महाराज. कोणी 2 रुपये दिले होते हो त्याला, कोणी 5 रुपये दिले होते. चिल्लर जमलेली होती, अशी मुठीमध्ये घेतली आणि आमच्या पुढे केली. सांगितलं महाराज हे पैसे घ्या, पैसे, आणि माझा गेलेला बाप मला पुन्हा आणून द्या. सांगितलं बाळा हे पैसे तसेच ठेव, या पैशाने तुला सर्व काही मिळेल, पण तुझा गेलेला बाप, तुझी गेलेली आई तुला कधीच नाही मिळू शकत, नाही मिळू शकत. पुरुष मंडळ आली असं तुझ्या बापाला थुंकी नसेल, त्याच्याजवळ मडकं, त्याला उठता येत नसेल, मडक्यामध्ये थुंकता येत नसेल, उठता येत नसेल ना, एकच काम करा, तुमच्या बापाची थुंकी तुमच्या हातावर घ्या. तुम्ही जर तुमच्या बापाची थुंकी जर हातावर जर घेतली ना, या जगामध्ये कोणा पुढे हात पुढे करण्याची वेळ येणार नाही. एवढी ताकद त्या बापाची असते, एवढी ताकद त्या बापाची असते. फार मोठे श्रीमंत आहे गाड्या तुम्ही, तुमचा बाप जिवंत आहे, बाप जिवंत आहे. माऊली ज्ञानोबा सांगतात, तुम्हाला विश्व म्हणत असेल, भारत देश म्हणत असेल, जिल्हा म्हणत असेल, तालुका म्हणत असेल, गाव म्हणत असेल, पण घरामध्ये जर तुम्ही जर आई वडिलांना जर व्यवस्थित बोलत नसले ना, तर माऊली ज्ञानोबा तुम्हाला मूर्ख म्हणतात. घरी माता पितरा दड बोली नाही संसारा, ये र विश्वभरी आदरा मूर्खू जैसा. म्हणून जीवन जगत असताना फक्त त्या आईची सेवा करा गाड्या, त्या बापाची सेवा करा. या परिवारामधील या मुलींच्या जीवनामधून बाप निघून गेला. दिवाळीचा सण आला गाड्या, बाबा मला साडी आणा ना, बाबा मला 50 रुपये द्या ना, बाबा मला 100 रुपये द्या ना, म्हणायला सुद्धा बाप नाही उरला गाड्या. कोणापुढं हात पुढं करायचा, कोणापुढं हात पुढं करायचा. बाप जिवंत असतो ना
कोणापुढे हात पुढे करण्याची वेळ येत नाही रे। एका दिवाळीच्या सणाला ऐका ना, एका दिवाळीच्या सणाला आपली पोरगी दुकानामध्ये गेली, दुकानदाराला म्हणे दादा मला ड्रेस दाखवा, कितीचा पाहिजे? 5,000चा। 5,000चा ड्रेस 10,000चा ड्रेस घेऊ शकते, माझा बाप जिवंत आहे। तीच मुलगी पुन्हा पुढल्या दिवाळीला दुकानामध्ये गेली, दादा ड्रेस दाखवा, कितीचा? 1,000 रुपयाचा। ताई पाठीमागच्या दिवाळीला 5,000 रुपयाचा ड्रेस घेतला होता आणि आज 1,000 रुपयाचा ड्रेस घेते। त्या पुरीच्या डोळ्यातून पाणी आलं, सांगलं दादा पाठीमागच्या दिवाळीला माझा बाप जिवंत होता, मी 5,000चा ड्रेस घेतला, या दिवाळीला माझा बाप निघून गेला, आमचं जीवन पोरकं झालं, आमचं जीवन पोरकं झालं। अरे बाप जिवंत असतो ना, आपल्याला कोणापुढे हात पुढे करण्याची वेळ येत नाही रे। लय मोठा असतो बाप, लय मोठा असतो, अरे आभाळा एवढा असतो रे। अरे भूक बापाला लागते, जेवण आपल्याला लागतं, काटे बापाला टोचतात, चप्पल तुम्हा मला लागते। इतका झुजतो ना, उरामध्ये जितत असेल, फक्त बाप झुजतो गड्या। त्या आईसाठी जगा, त्या बापासाठी जगा, जीवनामध्ये काहीच कमी पडू शकत नाही, काहीच कमी पडू शकत नाही। या दोन मुलींच्या जीवनामधून बाप निघून गेला, या मुलांच्या जीवनामधून बाप निघून गेला। खरं तर यांना एक विनंती असेल, बाप निघून गेला ना, आईच्या चेहऱ्यावर सदैव सुखी, आईच्या चेहऱ्यावर आनंद जिवंतपणे असताना आयुष्यभर सुख हसू असू द्या, हीच आपल्या दादांना श्रद्धांजली लाभल्याशिवाय राहणार नाही, श्रद्धांजली लाभल्याशिवाय राहणार नाही। म्हणून जीवन जगत असताना या पोरांच्या जीवनातून बाप निघून गेला, आई निघून गेली। खरं तर या पोरांच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला। बाबा हा शब्द कोणाला म्हणून हाक मारायचा, पण असो गड्या, निसर्गाचा नियम असतो, सृष्टीचा नियम असतो, जगाचा नियम असतो। त्याची उत्पत्ती झाली त्याचा नाश निश्चित आहे, आणि ज्याचा नाश झाला त्याची उत्पत्ती निश्चित आहे। म्हणून झालेली सेवा विश्व माऊली ज्ञानोबांच्या चरणी अर्पण करतो, सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो।